आपण हे ट्रायल लेक्चर घेतोय की बाबा आवाज किंवा क्लॅरिटी कशाही चेक करण्यासाठी, आणि जर व्यवस्थित वाटले तर आपण कंटिन्यू झूम लेक्चरच घेत जाऊ. ओके. आज आपण तुमचं एक्झरसाइज जे काय होमवर्क स्कूलमध्ये दिलेलं आहे त्यातला एक प्रॉब्लेम आहे, तो सगळ्यांनाच थोडा अवघड वाटतोय. मीन्स अल्फा, इफ अल्फा अँड बीटा are zeros of quadratic polynomials f of x ax square plus bx plus c, then असे काही चार तुम्हाला टाइप दिलेले अल्फा मायनस बीटा, त्यानंतर 1 अपॉन अल्फा मायनस 1 अपॉन बीटा, आणि तिसरं एक आहे त्यातलं आपण हे सॉल्व करून घेऊ. ओके. हा क्वेश्चन तुमच्याकडे असेलच अशा टाइपचे क्वेश्चन. आता हा जनरल पॉलिनॉमियल दिलेला आहे, म्हणजे स्टँडर्ड पॉलिनॉमियल f of x is equal to ax square plus bx plus c. ओके. अँड अल्फा अँड बीटा आर झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. ओके. जर तुम्हाला एखादा दुसरा पॉलिनॉमियल दिला असता, म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5, आणि त्याचे अल्फा आणि बीटा फाइंड आउट करा असं सांगितलं असतं, तुम्ही लगेच फाइंड आउट केले असते. पण इथं काय दिलेलं आहे, अल्फा अँड बीटा हे पण जनरल दिलेलं आहे, आणि एफ ऑफ एक्स हे पण जनरलच दिलेलं आहे. आता आणि त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची, अल्फा मायनस बीटा. ओके. अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला काय माहित आहे. फर्स्ट गिवन थिंग्स केअरफुली आपण राईट डाऊन करून घ्यायच्या. ओके. फर्स्ट गिवन काय दिलेलं आहे, alpha and beta are zeros of polynomial f of x is equal to ax square plus bx plus c. ओके. आता त्यानंतर अल्फा आणि बीटा जर कोणत्याही पॉलिनॉमियलचं जर आपल्याला झिरोज माहित असतील तर त्यावरून आपण एक सम ऑफ द झिरोज आणि प्रोडक्ट ऑफ द झिरोज फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. मग सेम जनरल फॉर्मॅट मध्ये सम ऑफ द झिरोज काय असतो, सम ऑफ द झिरोज मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन कोएफिशिएंट ऑफ x. माइनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. ओके. मीन्स माइनस कोएफिशिएंट ऑफ x मीन्स या जनरल पॉलिनॉमियलचा याच्यावरून आपण फाइंड आउट करणार आहे, म्हणजे मायनस बी अपॉन ए. बरोबर आहे. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ द झिरोज काय आहेत, प्रोडक्ट ऑफ द झिरोज अल्फा इंटू बीटा मीन्स कॉन्स्टंट टर्म अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. मीन्स सी अपॉन ए. बरोबर आहे. हे ऑलरेडी आपल्याला गिवन आहे. आता बघा या व्हॅल्यू वरून म्हणजे मायनस बी अपॉन ए आणि सी अपॉन ए वरून आपल्याला अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट काय तुम्हाला अल्फा मायनस बीटा. ओके. आता अल्फा मायनस बीटा आपल्याला काय माहिती आहे, आपल्याकडे गिवन काय अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. ओके. त्यावरून आपल्याला अल्फा मायनस बीटा ही फाइंड आउट कशी करायची, आपल्याला गिवन मध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आहे, पण आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची अल्फा मायनस बीटा. जर आपण अल्फा मायनस बीटा ही आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्यामध्ये जर कन्वर्ट केली, मी काय म्हणलं, आपल्याकडे ज्या व्हॅल्यू आहेत म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या व्हॅल्यू मध्ये जर अल्फा मायनस बीटा जर कन्वर्ट केली तर आपल्याला हे जे काही अल्फा मायनस बीटा हे इझिली सॉल्व्ह करता येईल.
आता ते कन्वर्ट कसं करता येईल जेणेकरून आपल्याला या अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा यूज करून हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ओके, मीन्स मग अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू, मी इथं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा, हे ऑलरेडी आपण जनरल फॉर्म मधले जे काही प्रॉब्लेम सोडवले होते त्यावेळी मी हे तुम्हाला सांगितलं होतं की असं काहीतरी तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागते. आता मी हेच व्हॅल्यू काय घेतल्या लक्षात, अल्फा मायनस बीटा मी कन्वर्ट काय केलं अंडर रूट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. आता मी थोडस हे सॉल्व्ह करून घेतो. बघा अल्फा प्लस बीटा मायनस 4 अल्फा बीटा, याच मिनिंग काय होतं, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व्ह करा म्हणजे अल्फा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा आणि मायनस हे 4 अल्फा बीटा. आलं लक्षात. आता 2 अल्फा बीटा मायनस 4 अल्फा बीटा म्हणजे काय होईल, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा होईल. आलं लक्षात. मायनस 4 अल्फा बीटा आणि प्लस 2 अल्फा बीटा म्हणजे काय होईल, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आता हा कशाचा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर कशाचा आहे, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे. बरोबर आहे ना. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा हा कशाचा आपण स्क्वेअर आहे, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर ही टर्म आपल्याला मिळते. पण आपल्याला काय पाहिजे, अल्फा मायनस बीटा. जर मी या टर्मला स्क्वेअर रूट मध्ये घेतला अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होईल, इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा. आलं लक्षात. प्रत्येक वेळी जे काही आतापर्यंत सीबीएसईच्या बोर्ड मध्ये जे प्रॉब्लेम आलेले आहेत ते फक्त अशाच फॉर्म मध्ये आहेत, अल्फा मायनस बीटा किंवा ते जे काय आपण याच्या पुढे 2-3 प्रॉब्लेम घेणार तशाच फॉर्म मध्ये आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला हेच ऍडजस्टमेंट करावी लागेल. त्यामुळे लक्षात ठेवा, अल्फा मायनस बीटा आलं तर अंडर रूट अल्फा प्लस बीटा, कारण की हे एक व्हॅल्यू आपल्याकडे माहिती आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे आणि मायनस 4 अल्फा बीटा ही पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हे जे काही कॅल्क्युलेशन केले ते लिहून घ्या. ओके. आता सिंपली काय करायचं आहे, या स्क्वेअर रूट मध्ये आपल्याकडे कोणते व्हॅल्यू आहेत, अल्फा प्लस बीटा म्हणजे काय मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए, या फक्त या त्या स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला पुट करायचे आहेत. लिहिलं. ठीक आहे, मी रफ करतो. बघा आता अल्फा प्लस अंडर रूट मध्ये अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आहे, अल्फा प्लस बीटा काय आहे मायनस बी अपॉन ए, इथे मी मायनस बी अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा इंटू बीटा काय सी अपॉन ए मीन्स सी अपॉन ए. ओके. अंडर रूट याचा स्क्वेअर करा मायनस बी अपॉन ए चा बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस 4c अपॉन ए. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ए इंटू बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 4c ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू ए ए क्यूब. आलं लक्षात. आता ए कॉमन काढा,
वरून जर ए कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये ए जर कॉमन काढलं, वरच्या टर्म न्युमरेटर मधून ए कॉमन काढलं तर काय होईल, ए म्हणजे इथं बी स्क्वेअर मायनस 4ac राहील अपॉन ए क्यूब. वरच्या न्युमरेटरच्या टर्म मधून मी ए कॉमन काढले. ओके, ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ए क्यूब. ओके, आता ए आणि ए क्यूब हे कॅन्सल झाले तर काय येईल इथं, बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ए स्क्वेअर. ओके, आता हा अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर आहे तो निघून जाईल, म्हणजे अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ए, हे त्याचा आन्सर आहे. आलं लक्षात? क्लिअर दिसतंय? मेसेज करा मला. बोर्डवरचं जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला क्लिअर अंडरस्टँड होत आहे? वन अपॉन अल्फा मायनस 1 अपॉन बीटा. आता याला पण सेम, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. जे मगाशी मी गिवन दिलेलं होतं, जर सेपरेट प्रॉब्लेम आला तर ते गिवन आहे तसं लिहायचं. आता फक्त तुम्हाला हे ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे त्यामुळे मी आता रिपीट लिहित नाही. आता बघा, अल्फा 1 अपॉन अल्फा मायनस 1 अपॉन बीटा, अशा प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट जे काही कॅल्क्युलेशन करता येईल ते करून घ्यायचं. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करू शकतो, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके, बीटा मायनस अल्फा अपॉन अल्फा बीटा. आता एक गोष्ट लक्षात आली तुमच्या, अल्फा बीटा हे व्हॅल्यू माझ्याकडे आहे सी अपॉन ए, बीटा मायनस अल्फा आहे. ओके, माझ्याकडे काय आहे, अल्फा प्लस बीटा. याला मी कसं सॉल्व्ह करू शकतो, मायनस अल्फा प्लस बीटा सॉरी अल्फा मायनस बीटा. ओके, मी हीच टर्म काय केली, मायनस बीटा मायनस अल्फा मायनस अल्फा मायनस बीटा अपॉन अल्फा बीटा. ओके, अल्फा बीटाची व्हॅल्यू मला माहिती आहे. आता सेम लास्टचा प्रॉब्लेम आपण जो सॉल्व्ह केला होता तेच टर्म आले बघा, अल्फा मायनस बीटा. ओके, आता या टर्म साठी परत तेच ऍडजस्टमेंट करायचे. म्हणजे काय करायचंय, मायनस अंडर रूट अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा अपॉन अल्फा बीटा. आलं लक्षात? वरच्या टर्म साठी मी तीच ऍडजस्टमेंट केलेली आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. आता फक्त इथं आपल्याला काय करायचे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहित आहे, अल्फा इंटू बीटा माहित आहे आणि अल्फा इंटू बीटा माहित आहे, त्या व्हॅल्यू फक्त पुट करायचे. मायनस अंडर रूट मायनस बी अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा इंटू बीटा मीन्स सी अपॉन ए अपॉन अल्फा इंटू बीटा मीन्स सी अपॉन ए. हा ब्रॅकेट मगाशी पण मी सॉल्व्ह केलेला आहे, तो ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल बघा, वाटलंच तर तुम्ही परत एकदा बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस 4c
सी अपॉन ए अपॉन सी अपॉन ए. ओके, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. म्हणजे मगाचा सारखंच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे काय, याची व्हॅल्यू मी आता डायरेक्ट लिहितोय. मगाशी मी हे सॉल्व्ह करून दिलेलं आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ए, याचा सॉल्व्ह केल्यानंतर हे होईल. त्याला सी अपॉन ए आहे. म्हणजे काय, सी अपॉन ए जर मी असं लिहिलं तर सी, याचं काय होईल, ए अपॉन सी. बरोबर आहे. हीच टर्म मी न्यूमरेटरला घ्यायची असेल तर आपण उलट घेतो. बरोबर, रेसिप्रोकल ए अपॉन सी, इथं मायनस जे आहे ते. ओके, मीन्स ए ला ए कॅन्सल होईल. ठीक आहे, या साईडला लिहितो. म्हणजे काय होईल, मायनस इज इक्वल टू मायनस अंडर स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन सी. बघा इथं काय लिहिलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे बीटा मायनस अल्फा अपॉन अल्फा बीटा इज इक्वल टू, मला अल्फा बीटा मायनस अल्फाची व्हॅल्यू माहित नाही, पण अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू मी ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा मायनस बीटा घेतलं आपण अल्फा बीटा, याच्यासाठी तेच ऍडजस्टमेंट करायचे. अंडर रूट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा अपॉन अल्फा बीटा. त्या अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहित आहेत, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहित आहेत, ते या टर्म मध्ये ठेवल्या आणि हा ब्रॅकेट मी सॉल्व्ह केला. ओके, हा सॉल्व्ह केल्यानंतर हा स्क्वेअर रूट सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ए इंटू, आता सी अपॉन ए आहे ते जर मी न्यूमरेटरला न्यायचं झालं तर काय होईल, रेसिप्रोकल होईल त्याचा, म्हणजे ए अपॉन सी होईल. इंटू जर करायचं असेल तर ए अपॉन सी होईल. ए ला ए कॅन्सल होईल. म्हणजे काय, याची व्हॅल्यू काय येईल, मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन सी. ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या. सुरुवातीला काय होतं, अल्फा मायनस बीटा होतं. बरोबर आहे. याची ऍडजस्टमेंट काय करायची आपल्याला. ओके, आपल्याकडे व्हॅल्यू आहेत अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटा, आणि माझ्याकडे आपल्याकडे व्हॅल्यू काय, अल्फा मायनस बीटा. ओके, ह्याची ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. ह्याचा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. आता हे मी हेच काय घेतलं, बरोबर आहे. तर हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर काय व्हॅल्यू काय मिळेल बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे फॉर्म्युला यूज करा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. बरोबर आहे. ए प्लस बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab मायनस 4 अल्फा बीटा. बरोबर आहे. आता प्लस 2 अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आली, मायनस 2 अल्फा बीटा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आणि हे जर याची व्हॅल्यू काय आली, मायनस 2 अल्फा बीटा. बरोबर आहे. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, याचा व्हॅल्यू काय असते, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच काय, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. तीच व्हॅल्यू मी इथं लिहिली आहे. बरोबर आहे. अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स काय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. ओके, आता मला फक्त काय पाहिजे, अल्फा मायनस बीटा.
अल्फा मायनस बीटा पाहिजे, त्यामुळे मी हे जी काय टर्म आलेली आहे ती अंडर रूट मध्ये घेतली. आलं लक्षात? याचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर अल्फा, याचं स्क्वेअर रूट काय आहे? अल्फा मायनस बीटा. बरोबर आहे. अल्फा मायनस बीटा हे मिळण्यासाठी आपण कोणती ऍडजस्टमेंट केली? तर ही अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. आता क्लिअर झालं? अमन, येस और नो? मेसेज करा अमन शेख. कारण की ही जी ऍडजस्टमेंट केलेली आहे तो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण तीच ऍडजस्टमेंट करणार आहोत. ओके, आता तिसरा प्रॉब्लेम घेऊया. ओके, तिसरा प्रॉब्लेम काय बघा. 1 अपॉन अल्फा प्लस 1 अपॉन बीटा मायनस 2 अल्फा बीटा. सेम प्रॉब्लेम आपल्याकडे व्हॅल्यू आहेत. अल्फा प्लस बीटा मीन्स मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा मीन्स सी अपॉन ए. ओके, याच्यासाठी आपण सुरुवातीला काय ऍडजस्टमेंट करू शकतो? हे जे काय ऍडिशन आहे ते सॉल्व्ह करा. मीन्स बीटा बीटा प्लस अल्फा इंटू अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा. ओके, बीटा प्लस अल्फा म्हणजेच काय? अल्फा प्लस बीटा इंटू अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा. सेम आता इथं सबट्रॅक्शन आहे, ती पण सबट्रॅक्शन सॉल्व्ह करून घ्या. मीन्स इकडे काय होईल? अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा इंटू बीटा ना याला मल्टिप्लाय करा मीन्स 2 अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहित आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय? अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. अल्फा इंटू बीटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे अल्फा इंटू बीटाची पण व्हॅल्यू माहित आहे आणि अल्फा डिनॉमिनेटर मध्ये जो अल्फा बीटा आहे त्याची पण व्हॅल्यू माहित आहे. त्या व्हॅल्यू पुट करा. अल्फा प्लस बीटा मीन्स मायनस बी अपॉन ए मायनस 2 इंटू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मीन्स सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा मीन्स सी अपॉन ए. सेम मगाशी जसं सॉल्व्ह केलं होतं ते सॉल्व्ह करा. सी अपॉन ए आहे ते तुम्हाला इकडं डिनॉमिनेटरला गेलं तर त्याचा रेसिप्रोकल होईल म्हणजे ए अपॉन सी होईल आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. काय होईल? मायनस बी अपॉन ए मायनस 2 सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू ए अपॉन सी. हेच रिपीट करायचं आहे का? बघा तिसरा प्रॉब्लेम काय? 1 अपॉन अल्फा प्लस 1 अपॉन बीटा मायनस 2 अल्फा बीटा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आपण प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याकडे फक्त व्हॅल्यू कोणते आहेत? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्याच व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत. बरोबर आहे, दिलेल्या पॉलिनॉमियल वरनं. मग दिलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा मध्ये कसा कन्वर्ट होईल याचा विचार करायचा. बरोबर आहे. इथं मी ऍडिशन होती, सिंपल ऍडिशन करून घेतली. बीटा
बीटा इंटू 1 बीटा, अल्फा इंटू 1 अल्फा मीन्स बीटा प्लस अल्फा अपॉन अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा. बीटा प्लस अल्फा काय आणि अल्फा प्लस बीटा काय हे मी असं लिहिलं. मी अल्फा प्लस बीटा अपॉन अल्फा इंटू बीटा मायनस, इथं आता मी सबट्रॅक्शन केली मीन्स 1 इंटू अल्फा बीटा मीन्स अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा इंटू 2 अल्फा बीटा मीन्स 2 इंटू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा. आलं लक्षात. आता याची सगळी व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे मीन्स अल्फा प्लस बीटा मीन्स मायनस बी अपॉन ए मायनस 2 इंटू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय सिंपल अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. अल्फा बीटाची व्हॅल्यू माहित आहे म्हणजे डायरेक्ट मी लिहिली सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. बरोबर आहे. आता सी अपॉन ए ज्या वेळी इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, इथं पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, त्याला अजून एक डिनॉमिनेटर आहे, त्यावेळी काय करायचं ही जी काय डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ती आपण रेसिप्रोकल म्हणजे न्यूमरेटर चेंज करून घ्यायचं म्हणजे ए अपॉन सी होईल. इथंपर्यंत आलं लक्षात. आता सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस ए स्क्वेअर बी मायनस 2 ए सी स्क्वेअर अपॉन ए क्यूब इंटू ए अपॉन सी. आता इथून ए कॉमन काढा. का होईल ए कॉमन काढला तर मायनस ए बी अपॉन सॉरी मायनस 2 सी स्क्वेअर अपॉन ए क्यूब अपॉन ए अपॉन सी. ए ला ए कॅन्सल होईल. बरोबर. मायनस ए बी मायनस 2 सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू ए अपॉन सी. बरोबर आहे. हा परत या एला हे इथला एक ए कॅन्सल होईल म्हणजे काय होईल राहिलं फक्त मायनस बी अपॉन मायनस ए बी मायनस 2 सी स्क्वेअर अपॉन ए इंटू 1 अपॉन सी. जर सेपरेट करून लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता किंवा मायनस ब्रॅकेटच्या बाहेर काढून परत त्याचं प्लस मध्ये कन्वर्ट करून लिहा. आलं लक्षात. आता बघा अशाच टाइपचे जर कोणते प्रॉब्लेम आले तर तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी कोणती थिंकिंग मेथड यूज करायची. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत. त्यासाठी इथं जे काही दिलेले आहेत ते आपल्याला फर्स्ट अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आपल्याला. बरोबर आहे. हे जे काही टाइप आहेत हे सगळे हॉट मधले आहेत. जर अशाच टाइपचे प्रॉब्लेम आले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? येस ऑर नो? अशा टाइपचा कोणताही जरी प्रॉब्लेम आला इथून पुढे तर सॉल्व्ह करू शकता. बाकीचे देऊ का अजून एक प्रॉब्लेम? रिमेनिंग स्टुडंट यस. कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला? कन्सेप्ट क्लिअर झाली का? प्रॉब्लेम सॉल्व्ह नोटबुक मध्ये सॉल्व्ह केला असेल तर मी रफ करतो. ओके चलो नेक्स्ट. ह्याच्यापेक्षा जरा अवघड प्रॉब्लेम देतो तुम्हाला. फक्त मला इथं पण आय थिंक इथंपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये आहेत. मी याची जी काय आहे तुम्हाला कन्सेप्ट समजली.
मी सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम तुम्हाला परत प्रिंट करून देईन. ओके, आता अशाच टाईपचा मी एक दुसरा प्रॉब्लेम घेतो. 1/a अल्फा प्लस बी प्लस a/a बीटा प्लस बी. सॉरी 1/a अल्फा प्लस बी प्लस 1/a बीटा प्लस बी. सिंपली काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. a बीटा प्लस बी प्लस याचं a अल्फा प्लस बी अपॉन a अल्फा प्लस बी आणि a बीटा प्लस बी. बघा बी प्लस बी 2b होईल आणि a अल्फा आणि a बीटा a अल्फा प्लस a बीटा प्लस 2b अपॉन a अल्फा प्लस b आणि a बीटा प्लस बी. आता याच्यातून a कॉमन काढा म्हणजे अल्फा प्लस बीटा मिळेल आपल्याला. a कॉमन काढला तर काय होईल, अल्फा प्लस बीटा प्लस 2b. आता हा जो काही दोन ब्रॅकेट दिलेले आहे तेही सॉल्व्ह करा. म्हणजे a अल्फा इंटू a याला याला मल्टिप्लाय करा आणि याला मल्टिप्लाय करा. a स्क्वेअर अल्फा बीटा. ओके, a अल्फा न b ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, ए बी अल्फा प्लस आता b न याला मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला म्हणजे ए बी बीटा प्लस बी स्क्वेअर. आता याच्यातून काय कॉमन निघते का बघा, ए अल्फा प्लस बीटा प्लस 2b. बघा इथं ए बी कॉमन निघतंय, मी ए स्क्वेअर अल्फा इंटू बीटा प्लस ए बी कॉमन काढल्यानंतर अल्फा प्लस बीटा होईल आणि प्लस बी स्क्वेअर. आता सिंपली काय करा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टाका. अल्फा इंटू बीटा इथे एक आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टाका, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आणि इथल्या व्हॅल्यू टाका आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सॉल्व्ह करायचा. बघा ए इंटू अल्फा प्लस बीटा मीन्स मायनस बी अपॉन ए प्लस 2b. ओके, न्यूमरेटर झाला. डिनॉमिनेटर मध्ये काय, ए इंटू अल्फा इंटू बीटा मीन्स काय, इंटू सी अपॉन ए प्लस ए बी. अल्फा प्लस बीटा मीन्स मायनस बी अपॉन ए प्लस बी स्क्वेअर. ए इंटू ए कॅन्सल होईल, बरोबर आहे, मायनस बी प्लस 2b अपॉन इथला ए ला ए कॅन्सल होईल आणि इथला ए ला ए कॅन्सल होईल. म्हणजे काय, इथं सी सॉरी इथं ए स्क्वेअर आहे. हा, मग इथं काय राहील, ए सी राहील प्लस याच्यात काय होईल, ए ला ए कॅन्सल झाल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर बी आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस बी स्क्वेअर आहे, मीन्स मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस बी प्लस 2b मीन्स काय, बी
आता बघा इथं मायनस बी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर आहे, ते कॅन्सल होतील म्हणजे काय एसी. अंडरस्टूड. समजला प्रॉब्लेम? बघा इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके, ज्या इझिली ऍडजस्टमेंट होतात त्या केलेल्या आहेत. म्हणजे ए इंटू बीटा, ए इंटू अल्फा ते जवळजवळ घेतलेले आहेत आणि बी प्लस बी टू बी. हे जर ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे मिळालं आणि ह्याच्यात फक्त कॉमन काढलेलं आहे ए स्क्वेअर प्लस अल्फा बीटा. ए बी कॉमन काढला म्हणजे आपल्या इथं मिळाला अल्फा प्लस बीटा प्लस बी स्क्वेअर. ओके, आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहित आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहित आहे, त्या फक्त पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे. समजलं? जर लिंक कट झाली तर परत त्याच लिंक वरनं जॉईन करा. म्हणजे आपले इथं तुम्हाला जे होमवर्क दिलेले प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह झालेले आहेत. सॉल्व्ह झाला, लिहून झाला तुमचा प्रॉब्लेम? ओके, काय प्रॉब्लेम तुम्हाला या सेशनद्वारे समजते? प्रॉब्लेम जो काय तुम्हाला 21 तो आर डी शर्मातले सगळे प्रॉब्लेम आहेत ते